जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। जळगाव जामोद पद्मावती लेंडी नदीवरील धोकादायक पूल तात्काळ पाडा। नागरिकांचे तहसीलदारांना लक्षवेधी निवेदन। जळगाव जामोद विशेष प्रतिनिधी। शहरातील तालाबापुरा भागातील पद्मावती लेंडी नदीवर बांधण्यात आलेला लहान पूल सध्या परिसरातील रहिवाशांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरला आहे। या पुलामुळे पावसाळ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीची गंभीर दखल घेत हा धोकादायक पूल तात्काळ पाडण्यात यावा आणि त्या ठिकाणी नवीन मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी मोईन राज यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी तहसीलदारांना सामूहिक निवेदन सादर केले। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नागरिकांनी नमूद केले आहे की पद्मावती लेंडी नदीवरील सध्याच्या पुलामध्ये टाकण्यात आलेल्या पाईप्सचा आकार अत्यंत लहान आहे। मुसळधार पावसात नदीला पूर आल्यावर पाण्यात वाहून येणारा कचरा, झाडे, झुडपे आणि प्लास्टिक या लहान पाईप्समध्ये अडकून पडतात, त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे ब्लॉक होऊन पाणी आजूबाजूच्या रहिवासी परिसरात शिरते। 22 जुलै 2023 ची पुनरावृत्ती 31 जुलै 2026 रोजी पुन्हा झाली। पुलाजवळ पाणी अडकल्यामुळे तालाबापुरा, ताटीपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, सुडगाव वेस्ट, लाईनपुरा, ताजनगर आणि पंचशील नगर या प्रमुख रहिवासी भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली होती। यामुळे शेकडो नागरिकांच्या घरांचे, दुकानांचे आणि साहित्याचे अतोनात नुकसान झाले असून पूर ओसरल्यानंतर आता परिसरात रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे। भविष्यात या पुलामुळे किंवा त्याच्या निकृष्ट दर्जामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी संबंधित प्रशासन आणि विभागाची राहील, असा थेट इशारा नागरिकांनी या निवेदनाद्वारे दिला आहे। या निवेदनावर आणि प्रसंगी कलीमभाई, अफरोजभाई, लियाकतभाई, सोहेल खान, अशफाक देशमुख, असलम खान, शेख ताहिर, शेख अमन, शेख उमर, जुबेर मिर्झा, अब्दुल नदीम तसेच शहबाज खान, रिजवान काझी, रहीम खान, इस्माईल यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।